नमस्कार. आज आपण खेड येथील लोकनायक जयप्रकाश माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी गेले 4 दिवसापासून तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज या खो खो स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण होतो. तर या निमित्तानं आपल्याला सॉफ्टबॉल हा जो खेळ आहे इंटरनॅशनल लेवलचा, या खेळामध्ये इंटरनॅशनल खेळामध्ये ज्यांनी सक्रिय खेळाडू म्हणून आजपर्यंत आपलं नाव लौकिक केलं, तसेच पुणे जिल्हा क्रीडा असोसिएशनचे ते सध्या सचिव म्हणून काम पाहत आहेत आणि कोच म्हणून पण ते काम पाहत आहेत. तर ते खेळासंदर्भात प्रचंड आवड असणारे चंद्रकांत शिंदे म्हणून आपल्या शाळेला आणि ह्या सामन्यादरम्यान तालुकास्तरीय खो खो स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं त्यांनी शाळेला आवर्जून भेट दिली. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून खेळासंदर्भातील अनेक अनुभव असतील किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळामध्ये आपलं नाव लौकिक करायचं आहे, आपलं भवितव्य घडवायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचं मार्गदर्शन एक त्यांना मोटिवेशन म्हणून या ठिकाणी पाहता येईल. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. प्रथमतः तुम्ही आपली ओळख करून द्यावी असं आमचं मत आहे. नमस्कार, माझं नाव अतुल चंद्रकांत शिंदे. मी सॉफ्टबॉल हा खेळ गेली 40 ते 42 वर्ष सॉफ्टबॉल या खेळाशी निगडीत आहे. यामध्ये माझं साधारणपणे 25 वर्ष हे खेळामध्ये ॲज अ खेळाडू म्हणून माझं करिअर आहे. या 25 वर्षामध्ये मी साधारणपणे 2 वेळा 4थी आशियाई आणि 6वी आशियाई, 1989 साली 4थी आणि 1998 साली 6वी या 2 आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. त्याच्यानंतर साधारणपणे 1989 ते 2003 पर्यंत महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केले. यामध्ये महाराष्ट्र संघाने साधारणपणे 8 ते 9 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उरलेल्या याच्यामध्ये उपविजेतेपद पटकावलेलं आहे. त्यानंतर 2006 साली जे भारत सरकारचा जो स्पोर्ट्सच्या माध्यमातून जो GR आला, तो GR असा आला की ज्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे त्या जिल्ह्यांना तेवढ्या क्रीडा असोसिएशनची जादा मागणी जी केली होती खेळाडूंनी, ती महाराष्ट्र सरकारने मान्य केली. व त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका असल्यामुळे 2006च्या अगोदर पुणे जिल्ह्याचा जो एकच संघ जायचा तो त्याच्यानंतर पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड 2 महानगरपालिका असल्यामुळे पुणे महानगरपालिकाचा एक संघ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दुसरा संघ आणि हे 2 क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्राचा पुणे जिल्हा संघ. मग त्यामध्ये बारामती आलं, इंदापूर आलं, हा जो प्रकार आहे असा प्रकार चालू झाला. तर त्यानंतर 2007 नंतर ज्यावेळेस GR आल्यानंतर पुणे शहर सॉफ्टबॉल असोसिएशन ही माझ्याकडे आली. त्यानंतर साधारणपणे नवीन त्यावेळेस मी नुकताच खेळाडूंच्या प्रक्रियेमधून बाहेर पडल्यामुळं 2 ते 3 वर्ष मी सुद्धा स्वतः नवीन असल्यामुळे मला काही ॲज अ कोच किंवा ॲज अ सचिव काही मला कारकीर्द नाही करता आली. पहिले 3 वर्ष हे फक्त माझी मुलं आणि मुली गोळा करण्यातच गेले. मग त्यामध्ये तुमचं मॉडर्न कॉलेज असेल, फर्ग्युसन कॉलेज असेल, तुमचं SP कॉलेज असेल, या कॉलेजच्या माध्यमातून मुलं मुली एकत्र केल्या. त्यानंतर त्यांचं प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली आणि मग खऱ्या अर्थाने 2013 ते 2025 या काळामध्ये पुणे शहर सॉफ्टबॉल संघटनेच्या मार्फत माझ्या मार्गदर्शनाखाली साधारणपणे 12 ते 13 या आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाल्या आणि 35 ते 40 हे राष्ट्रीय खेळाडू तयार झाले. तर यामध्ये मागील वर्षी जो महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती पुरस्कार जो जाहीर झाला, तो माझ्या असोसिएशन मधली खेळाडू हर्षदा रमेश कासार, आत्ताचं नाव तिचं हर्षदा चेतन महाडिक, या मुलीला मागच्या वर्षीचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आणि इथून पुढचा 27-28चा जो मिळेल अशी माझी दुसरी खेळाडू आहे प्रीती राजेश कांबळे, हिला 27 ते 28चा शिवछत्रपती अवॉर्ड मिळू शकतो. ती माझी साधारणपणे खेळामधली कारकीर्द आहे, ती थोडक्यात तुम्हाला सांगेन. सर, आपण शहरी भागातून येता आणि आमची हे जे हायस्कूल आहे, जे संस्था आहे, हे ग्रामीण भागामध्ये मोडते.
तर हे सॉफ्टबॉल हे जो प्रकार आहे खेळाचा, तो प्रकार ग्रामीण भागामध्ये जास्त लोकांना किंवा विद्यार्थ्यांना परिचित नाही. जसं की फुटबॉल, व्हॉलीबॉल हा खेळ खेळला जातो ग्रामीण भागामध्ये. तर हा सॉफ्टबॉल म्हणजे काय प्रकार आहे, हा माध्यमिक विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये आपण सांगावं. सॉफ्टबॉल हा खेळ साधारणपणे युजली तुमचा 90% हा क्रिकेटशी निगडीत आहे. सॉफ्टबॉल मध्ये हा स्क्वेअर मध्ये खेळला जाणारा खेळ आहे, जो साधारणपणे आपण जो क्रिकेट म्हणजे आता तुम्हाला क्रिकेट आणि सॉफ्टबॉल याचं समांतर गोष्टी सांगतो तुम्हाला. क्रिकेट हा जो खेळ आहे तो साधारणपणे आपण टप्पा टाकून बॅट्समनकडे टाकतो, की ज्याच्यामध्ये तुम्ही जर डायरेक्ट अंगावर टाकला तर त्याला बिमर असं समजून आपण त्याला नो बॉल देतो. तसं सॉफ्टबॉल मध्ये टप्पा पडला तर नो बॉल असतो, आणि तो बॉल जो आहे तो तुम्हाला गुडघ्याच्या वरती आणि खांद्याच्या खाली या रेंजमध्ये टाकायला लागतो. त्याच्यामध्ये जर समोरचा बॉलर जो असतो तो एक बॉलर असतो, तुम्ही 9च्या 9 बॉलर सुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण मॅच मध्ये एक बॉलर सुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये तुमचे खांद्याच्या वर किंवा गुडघ्याच्या खाली जर 4 बॉल गेले तुमचे, म्हणजे ज्याला आमच्या खेळामध्ये पिचेस म्हणतात, ते 4 पिचेस जर गेले तर बॅट्समनला विदाऊट बॅटिंग करता एक फ्री बेस मिळते. त्यानंतर दुसरा प्लेअर येतो, त्या प्लेअर ह्याच अनुषंगाने जर असेच जर बॉलरने बॉलिंग टाकली त्याला सुद्धा फ्री बेस मिळते. मग तुमची पहिली आणि दुसरी बेस ही लोड होते. मग तिसऱ्या बॅट्समनने चुकून स्ट्रोक बसला त्याचा तर कंपल्सरी आत नाही. क्रिकेटला कसं आहे की तुम्ही प्लेट जर केला तर तुम्हाला पळायचं का नाही हा ऑप्शन तो क्रिकेटमध्ये असतो. तसं सॉफ्टबॉल मध्ये तुमच्या बॅटीला बॉल लागला की तुम्हाला पळावंच लागतं कंपल्सरी. तर असा हा प्रकार थोडासा क्रिकेटशी निगडीत असल्यामुळे मोस्टली क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना हा गेम पटकन अचीव्ह करता येतो. ते थोडंसं क्रिकेट आणि सॉफ्टबॉल मध्ये असं. तर हा जो खेळ आहे, हा खेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन नवीन खेळांची आवड असते. तर हा खेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळण्यात यावा, किंवा त्या काही विद्यार्थ्यांनी त्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर त्याची प्रॅक्टिस सुरू केली आणि स्पर्धेमध्ये उतरायचं म्हटलं तर याचे काही तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय अशा काही स्पर्धा असतात का असोसिएशनच्या वतीने? याच्यामध्ये म्हणजे थोडस याच गेमची अनुषंगिक गोष्ट सांगतो. आता आपला भाग जो आहे तो आपला खेड नगरच्या लाईन वरती पडतो. आता मी साधारणपणे पुणे विद्यापीठची जी टीम आपली जाते, नगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे जिल्हा, याच्यामध्ये आपल्याच नगर जिल्ह्याची टीम ही पार्टिसिपेट होती. आणि आपल्या दोन्ही मुला मुलींच्या टीमा बेसबॉल आणि सॉफ्टबॉलच्या खूप उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा मी वाटलं ते 15 दिवसांनी एकदा येऊन आपल्या मुला मुलींना शिकवू शकतो, जर मी तुमच्या कॉलेजमधल्या शिक्षकांची जर इच्छा असेल तर. नाहीतर तुम्ही नगरमधले जे आहेत काही लोकांचे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो, तुम्ही त्यांच्याशी बोलून आपली मुलं पाठवू शकता. सर, आता तुम्ही जे आज आला इथं तालुकास्तरीय स्पर्धा होत्या, इथलं जे वातावरण बघून तुम्हाला असं काय म्हणजे जाणवलं काही बाबा ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत म्हणजे खेळामध्ये प्रावीण्य करू शकतात, त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, आणि तुम्ही ह्या संस्थेची तुमचं वेगळं नातं आहे, ह्या जे सप्तर्षी सरांची जी संस्था आहे या संस्थेची तुमचं वेगळं नातं आहे, त्या माध्यमातून हा जो तुम्ही ज्या खेळामध्ये जे प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे त्या तुम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे हे खेळ आहे हा खेळ शिकवण्याचं जे काय तुमच्या प्रयत्न होतील शिकवण्यासाठी ते तुम्ही करू शकाल? नाही, नक्कीच. सरांनी खूप चांगला प्रश्न विचारला. मी ऍक्च्युली मकरंद दादा सप्तर्षी माझे बालपणापासूनचे मित्र असल्यामुळे साधारणपणे 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो, पण त्यानंतर त्यांचा मार्ग वेगळा झाला, माझा वेगळा झाला. आता एक 15 वर्षानंतर मागच्या वर्षी त्यांची माझी गाठ पडली, तेव्हा त्यांनी विचारलं रे कसा आहेस, काय आहेस, त्या ह्याच्यात सांगितलं की 15 वर्षात माझ्याकडनं काय झालं. त्या ह्याच्यातनं त्यांनी मला सांगितली, कल्पना दिली की माझं असं असं कॉलेज आहे तर तिथं जमेल का तुला यायला. खेळ म्हटल्यानंतर मी लगेच त्याला हो म्हणलं. तर ते अनुषंगाने काल फोन आला त्यांचा की उद्या येशील का, त्याने मी आलो. आल्यानंतर जे काही वातावरण बघितलं ते वातावरण बघितल्यानंतर म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं की मी स्वतः एक 40 वर्षापूर्वीच्या माझ्या शालेय जीवनामध्ये गेलो. पण गेल्यानंतर जो आता जे मगाची जो डिस्प्यूट झाला थोडस, म्हणजे याच्यातनं काही लोकांना
वाईट वाटेल, काही लोकांना चांगलं वाटेल. फक्त माझं या माध्यमातून एकच सांगणं आहे, क्रीडा शिक्षक असतील किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे कोचेस असतील किंवा आजूबाजूला त्यांचा स्पर्धा बघणारे प्रेक्षक असतील, याच्यामध्ये होतं काय की आपली जी तालुकास्तरीय जी स्पर्धा होते ती मुलं मुली 14, 17 किंवा 19 या वयोगटातली जी मुलं मुली खेळतात, या मुला मुलींना तुमच्या कोचेसचं किंवा जगाशी काय देणं घेणं नसतं. हे मुलं त्यांचा प्रामाणिकपणे खेळ खेळत असतात. पण होतं कसं की जी मी मॅच बघितली त्या ह्याच्यामध्ये आता माझी टीम जर बॅकफुटला असेल तर साहजिकच आहे मी एखाद्या पॉइंटवरनं मी तिथं अडवणूक करू शकतो. पण शेवटी आपण एक खेळाडू किंवा एक कोच म्हणून आपण हा पण विचार केला पाहिजे की अंपायर हा सुद्धा एक माणूसच आहे. कारण जो डिसिजन मला इकडनं दिसला की आउट आहे, तो डिसिजन त्या अंपायरला तिकडनं दिसलेला नसतो. बरं, आपल्याकडे काय एवढी अजून प्रगत परिस्थिती झालेली नाही की लगेच आपण तो मोबाईलवर तो शॉट काढून त्यांना लगेच दाखवू शकतो. आणि तालुकास्तरीय मॅचेस असल्यामुळे मॅच थांबवणं किंवा मॅच डिले करणं हे सगळ्यांच्याच दृष्टीने घातक आहे. तुम्हाला ऍज अ कोच म्हणून तुम्हाला राईट्स आहे की तुम्ही त्या राईटच्या अनुषंगाने टाइमआउट घेऊन तुम्ही अंपायरशी वाद घालू शकता. पण तुम्ही त्यातनं मुला मुलींचं टीम बाहेर काढून घेणं हे माझ्या दृष्टीने एक ऍज अ ज्येष्ठ खेळाडू म्हणून माझ्या दृष्टीने पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आता कसं होणार आहे की उद्या परत ह्याच मुलांना परत यावं लागणार, ह्याच टीमांना परत यावं लागणार, हेच ऑफिशियल परत येणार. तुम्ही दुसरे ऑफिशियल तर 10 तासात आणू शकणार नाही. म्हणजे हेच ऑफिशियल आले, ह्याच टीमा आल्या, हेच ऑर्गनायझर आले. आणि ह्या अनुषंगाने अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जेव्हा एखादी कॉलेज किंवा एखादी संस्था जेव्हा एखाद्या स्पर्धा भरवतं तेव्हा येणाऱ्या माणसांना माझ्यासारख्या किंवा खेळाडूंना त्याचा काही प्रॉब्लेम नसतो, ते लोक येऊन खेळून जातात. पण आज एक दिवस जरी वाढला तर इथल्या कर्मचाऱ्यांचा त्रास वाढला, सगळ्या गोष्टी आल्या, तुमचं ग्राउंड लाईनअप करणं आलं, ग्राउंडवर पाणी मारणं आलं. त्यामुळे या अनुषंगाने माझी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांना एक विनंती आहे की इन फ्युचर जरी तुमच्या लाईफमध्ये कधी असा प्रसंग आला तरी तुम्ही अशा गोष्टी करू नये की जेणेकरून टीमला किंवा ऑर्गनायझरला काही प्रॉब्लेम होऊ शकतो. एवढं माझं एक प्रांजल मत आहे. आपण आल्यानंतर बघितलं असेल किंवा आपणाला सप्तर्षी सरांनी दाखवलं असेल की त्यांना प्रचंड खेळाची आवड असल्यामुळं त्यांनी संस्थेच्याच प्रणांगणामध्ये इथं पाठीमागं खूप मोठं ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड असेल, इतर स्पर्धा भरवता येतील असं खूप मोठं त्यांनी स्टेडियम बनवण्याची तयारी सुरू केलेली आहे. तर त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि तुम्ही त्यांचे लहानपणापासून जे सवंगडी आहात, त्यामुळं तुम्ही ह्या संस्थेला त्यांनी जे हे काही इथं कराले संस्थेवरती, तर तुम्हीही त्या ठिकाणी क्रिकेटचा एक तुम्ही कोच किंवा खेळाडू प्रेमी म्हणून तुम्ही काय सांगू शकाल की या परिसरातील पालकांना, विद्यार्थ्यांना आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांना? आता तुम्ही विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगतो. मगाशी मला मकरंद दादांनी जे काही सांगितलं किंवा जे ग्राउंड दाखवलं, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी जे ग्राउंड दाखवलं त्याच्या आता परिस्थिती पाहतात त्यांचं जे स्वप्न आहे ते खूप मोठं आहे. आणि आपल्या याच्यामध्ये जे काही आपण बघतो, म्हणजे मी जरी स्वभावाला खेळत असलो तरी माझ्या मुलाच्या पण वाढदिवसाला येणाऱ्या पाहुण्यांनी बॅट आणि बॉलच दिले होते. त्यामुळे तुम्ही कितीही इंटरनॅशनल गेम खेळा किंवा काही खेळा, अजूनही आपल्या भारतामध्ये ती खेळ आणि त्यात क्रिकेट हा खूप वेगळा समजला जातो. त्यामुळे मकरंद दादांनी हे जे स्वप्न पूर्ण करायचं ठरवले त्याला तुम्ही सगळे प्रेक्षक वर्ग किंवा आपले ग्रामस्थ किंवा महाराष्ट्र सगळं सरकार किंवा आता आपले दादांच्या बोलण्यात आलं की रोहित दादा आपल्या पलीकडच्याच भागातले आमदार आहेत, ह्याच भागातले आमदार आहेत. त्यामुळे ह्याच भागातले रोहितदादा आमदार असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय. पण होतं कसं की फक्त आता आपल्या कॉलेजचे प्राचार्य असतील, तुम्ही सगळे क्रीडा शिक्षक असाल किंवा दादा असेल, ह्या लोकांनी फक्त ग्राउंड तयार चांगलं करून देणं पॉईंट नाही, खेळणाऱ्या मुलांनीही खेळलं पाहिजे आणि ते खेळताना त्या ग्राउंडचा सुद्धा आब राखला जाईल ही पण त्या लोकांनी त्याच्या मागची भावना ठेवली पाहिजे. कारण हे ग्राउंड ज्या वेळेस 1 वर्षांनी जी मुलं किंवा आता मी तर आता याचं काय म्हणतात की बाल्यावस्थेतलं ग्राउंड बघतोय मी, 1 वर्षाने जो कोण माणूस येईल हे ओपनिंग करायला, त्या माणसाला कळणार नाही की वर्षापूर्वी हे ग्राउंड काय होतं. आणि या 1 वर्षामध्ये तुम्हा सगळ्या लोकांचे जे काही कष्ट आहेत हे त्या माणसाला कळणार नाही. आता मी बघितलं पण मला कळणार नाही. 1 वर्षांनी आलो
आणि ग्राउंड बघितलं तर आलं. मग किती एक वर्ष मी तुम्हाला लोकांना कष्ट घ्यावे लागणार. तेव्हा त्या ग्राउंडवर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी फक्त त्या वेळेचा विचार न करता हे ग्राउंड पूर्ण तयार होण्यामागे किती लोकांचे कष्ट आहेत ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं माझं मत. ओके. नॅशनल खेळाडू आणि कोच तसेच पुणे क्रीडा असोसिएशनचे सचिव म्हणून जे काम पाहत आहेत ते सचिन शिंदे सरांनी एकदम थोडक्यात आणि चांगली माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समजेल आणि त्या विद्यार्थ्यांना पण समजून नाही जमणार. कारण विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारा हा खरा पालक असतो. त्या पालकाने त्या विद्यार्थ्याला सपोर्ट केला तर शिक्षक आणखी त्याला उचलून धरतात आणि शिंदे सरांसारखे प्रशिक्षक जर असतील त्यांना लाभले तर ते खरंच खेळामध्ये आपलं नाव लौकिक करतील. आणि ग्रामीण भागातला हा विद्यार्थी जो असतो तो हाडाचा खेळाडू असतो. तो कोणताही जर खेळला तर तो मनापासून त्या खेळामध्ये आपली ताकद लावून जीवापासून खेळ खेळतो आणि तो त्या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करण्याचा आटोकाट हा प्रयत्न करत असतो. तर त्यांनी एकदम चांगल्या ह्याच्यात या ठिकाणी आपल्याला माहिती दिली, मार्गदर्शन केलं. या संस्थेच्या माध्यमातून इथं मोठं क्रीडांगण उभा राहतंय. या परिसरातील पालकांना आमचं एवढंच सांगणं आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून की या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये या संस्थेमध्ये शिकण्यासाठी पाठवावं. कारण या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळाचं खूप मोठं जे भविष्य आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवायचं आहे खेळामध्ये त्या विद्यार्थ्यांना खूप मोठं स्कोप या ठिकाणी मिळणार आहे. शिंदे सरांसारखे मार्गदर्शक वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणे की बाबा या पद्धतीनं जावा, त्या पद्धतीनं जावा, तुम्ही या ठिकाणी जावा, असे प्रशिक्षक मार्गदर्शक या संस्थेमध्ये लाभणार आहेत. त्यामुळं सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही या परिसरातील हा विचार करावा. आणि दुसऱ्या इतर संस्थेत जरी विद्यार्थी शिकत असतील तर त्यांनी खेळाकडे पण लक्ष द्यावं असं आमचं या चॅनलच्या माध्यमातून सांगणं आहे. आणि चंद्रकांत शिंदे सरांनी वेळात वेळ काढून पुण्याहून या संस्थेला भेट दिली आणि योगायोग असा होता की या ठिकाणी तालुकास्तरीय स्पर्धा सुरू होत्या सर. त्या स्पर्धेच्या औचित्य साधून तुम्ही भेट दिली. त्यामुळे तुमचं आमच्या चॅनलच्या वतीनं या लोकनायक जयप्रकाश नारायण या संस्थेच्या माध्यमिक हायस्कूलच्या वतीनं आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे. नमस्कार. नमस्कार.